गुंतता हृदय तुझ्या आणि विक्रमच्या अफेअर बद्दल मला माहिती आहे, हे तुला माहितीच आहे. पुढे बोल. मला विक्रमकडून काही गोष्टी हव्या होत्या, आजही आहेत. म्हणजे तुझे 2 कोटी रुपये किंवा त्याचा आपल्या फर्म मध्ये असलेला पार्टनरशिप मधला शेअर. विक्रम माझे पैसे देणे लागतो. तो जर सभ्य माणूस असता तर त्यानं आतापर्यंत माझे पैसे दिले असते. बट वी ऑल नो विक्रम कसं आहे. कालपर्यंत पैसे देईन म्हणत होता का, आज अचानक पलटी मारली. कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे विक्रमची अक्कल शेण खायला गेलीये. तू तुझ्या नाजूक आणि मुलायम शब्दामध्ये त्याच्याशी बोलावंस आणि त्याचं भरकटलेलं गलबत पुन्हा एकदा किनाऱ्यावर आणून सोडावंस. यु नो मयंक, एका पॉइंट नंतर ना मला तुझे राग येत नाही, हसू येतं. म्हणजे तू विक्रमला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास आणि आता तो बधत नाहीये म्हणून तू मला साईक करण्याचा प्रयत्न करतोयस. वाव. तसंच आहे खरं तर. तुला करायचे ते कर. ऑलराईट, बाय. हा बोल शैलेश. मी मिस्टर नानलला भेटून आलो. ते एका बँकेत कॅशियर आहेत. कॅशियर? हो. पण मग त्यांनी त्यांचा नंबर का? तो त्यांचा नंबर होता. वर्षभरापूर्वी त्यांनी तो बंद केलाय. तुझ्या सेक्रेटरीने जो नेटवरनं डेटा घेतलाय ना, तो अपडेट नाहीये. पण मग हा नंबर आता? तो रिसायकल होऊन आलाय. तो आता आपल्या ह्या मित्राकडे किंवा त्याच्या कुठल्या तरी मित्राकडे असण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केटमधून सिम उचलले ते. दाखवलेले पेपर खोटे असतील तर आश्चर्य नाहीये. म्हणजे हाही एक डेड एंडच आहे आपल्यासाठी. करंट मालक कोण आहे मी शोधून काढीन, पण मला नाही वाटत त्याचा काही फारसा उपयोग होईल असं. ओके शैलेश, पण अरे तुला फार हेलपाटे पडतायत रे माझ्यासाठी. अरे दुसरं काम काय मला, पण मला आता या माणसाला शोधून काढायचंच आहे. कारण त्याने माझ्या पोलिस इन्स्टिंक्टला चॅलेंज केलंय. चल, मी तुला नंतर फोन करतो. चल बाय. ओके ओके, बाय बाय बाय. ओके. पण काय झालं ते तरी सांगशील ना, मी काल घरी आल्यानंतर. कालचा विषय इथून पुढे काढायचा नाही. हो पण कधीच नाही. या वेकेशन मध्ये डॅडा मला आणि मम्माला घेऊन गोव्याला जाणार आहे. अरे वा, गोवा का? तू आम्हाला काही सांगितलं नाहीस? मी अजून डॅडाला आणि मम्माला पण नाही सांगितलं, पण मी डॅडाला सांगणार आहे. मीच ठरवलंय. तुझ्या डॅडाला वेळ नसेल ना, आपण जाऊया. मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलतो. मलाही तुला बरंच काही सांगायचं नाही, ते ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि तुझ्या बोलण्यात मी इंटरेस्ट दाखवायचा नसेल तर तू जाऊ शकतोस. तो मला हे समजवण्याचा प्रयत्न करत होता की मी तुला समजवावं. तो जे तुला करायला सांगतोय ते तू नाही केलंस तर त्याचे परिणाम वाईट होतील. तुझे बोललीस त्याचं जर गाईड छापलंस तर मला कळेल काय बोललीस. उगाच माझ्या मनाचा गोंधळ उडवू नकोस. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी मयंकची नांगी कायमची ठेचली आहे. स्कायकॉम नावाची कुठलीच कंपनी अस्तित्वातच नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही प्लॅनवर किंवा पेपर्सवर मी केलेल्या सह्या व्हॅलिडच होत नाही. आय एम ॲब्सोल्युटली इनोसेंट. नो, यू आर नॉट. स्कायकॉम नावाची कुठलीही कंपनी नाहीये हे तुला आता कळलंय विक्रम. पण जेव्हा तू त्या पेपर्सवरती सह्या केल्या होत्यास तेव्हा तू तुझे एथिक्स कॉम्प्रोमाइज केले होतेस. कुठली शिक्षा देणार आहेस मला त्याच्यासाठी? मी कोण आहे शिक्षा देणारी? तुला तुझं आयुष्य आहे, तुझा संसार आहे, तुझी बायको, तुझी मुलगी आहे. मी तुझ्या लाईफमध्ये काहीच मॅटर करत नाही विक्रम. एनिवे, मला मयंकने जे सांगितले तुला सांगायचं होतं ते मी सांगितलंय. आता मी निघते. बाय. अरे हो, आता येता येता विक्रम दिसला होता. विक्रम? कुठे? अगं त्याच्या ऑफिसवरूनच आले ना मी. लांबूनच गाडी दिसली रस्त्याच्या कडेला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून काय करत होता? तो आणि एक मुलगी होती. कलिग असेल का त्याची? दोघांची खूप काहीतरी चर्चा चालली होती म्हणून डिस्टर्ब नाही केलं. कुठेतरी मीटिंगला वगैरे जात असते. तुझ्या बाजूने मी विचार करायचा नेहमीच प्रयत्न केला. तू मला नेहमी विचारायचीस ना, अभय माझा बालमित्र आहे, कॅप्टन आणि माझ्या मुलीचे आणि बापाचे संबंध आहेत. तरी मी तुझ्याबद्दल का नाही सांगितलं त्याने? तुझ्या अफेअर बद्दल मला पहिल्यांदा कळलं ना, तेव्हा मी स्वतःला एकच प्रश्न विचारला. मी जर अनन्याच्या जागी असते आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं इतकंच बिनसलं असतं जितकं तुझं आणि अभयचं बिनसलंय, तर माझंही पाऊल घसरलं असतं का? मग काय उत्तर मिळालं तुला? मी इतके दिवस माझं तोंड बंद ठेवलं, त्याच्यावरून तुला काहीच कळलं नाही.
आजकाल मला एवढंच वाटतंय की एका प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी तू दुसरा प्रॉब्लेम स्वतः रोडवून घेतलास. नवऱ्या बायकोच्या बिघडलेल्या रिलेशनशिपवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे सोल्युशन असू शकत नाही ना. जी गोष्ट आपल्याला आपल्या हक्काच्या नात्याकडून मिळत नाही ती आपण इतरत्र शोधत राहतो. बस इतकं साधं सोपं आहे. दारू पिणारे जसे पहिला पेग पोटात गेल्यानंतर म्हणतात ना की दारू वाईट, तसंच आहे हे पण. मी उद्याचा विचार करायचं सोडून दिलंय. आज जे समोर येईल तेच खरं. सगळ्यात निगेटिव्ह माणूस असतो ना अनन्या, तोच शर्टावर बी पॉझिटिव्ह असा बिल्ला लावून फिरतो. आता काय म्हणायचंय तुला? तू जर आजचा विचार केला असतास ना तर तुझ्या आयुष्यात विक्रमच नसता. हे सगळं विक्रम फक्त तुझ्यामुळं. माझ्या आयुष्यात 2 कोटींचा चुना लावलायस तू. तुला असा सोडणार नाहीये मी विक्रम. नाही सोडणार तुला. येस, काय हवंय? तुम्हाला काही मदत हवी आहे का? 2 कोटी रुपये हवेत मला माझे. देतो. तुम्हाला कुठे सोडू? कुठे सोडणार तू मला माझ्या मित्रा? सगळेच सोडून गेलं. कम, लेट मी हेल्प यू. तू मला मदत करणार? येस. काय नाव काय तुझं? सांगतो. पण तू मला मदत करतो सगळेच म्हणतात रे, पण मदत करत कोणीच नाही. तू करतोय ना. नाव काय म्हणालास तू? सांगतो, सगळं सांगतो.